पर्यंत आम्ही पोहोचू शकलेलो आहोत। गेल्या महिन्यामध्ये सुद्धा जवळपास 2,35,00,000 2,40,00,000 इतक्या सुमारेस महिलांच्या पर्यंत लाभ हा पोहोचलेला आहे। त्याच्यामुळे महिन्यामध्ये सुद्धा साधारणपणे आपला जे लाभार्थी आहेत लाडक्या बहिणीचे ते तशाच पद्धतीने राहणार आहेत। विरोधक सुरुवातीपासून त्या संबंधितला जो आरोप त्यांच्याकडून केला जातोय त्यांच्या खऱ्या अर्थानं नेहमीच सुरुवातीला ही योजना जाहीर झाल्यापासूनच त्यांना ही योजना खुपते आणि आता तर विरोधकांमध्ये एक नैराश्य या योजनेच्या संदर्भामध्ये पसरलेलं आहे आणि तेच ते बहिणींच्या मध्ये पसरवण्याचा प्रयत्न करतायत। पण हे महायुतीचं सरकार सक्षम आहे। आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखालचं असणारे महायुतीचं सरकार हे लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीनं पुढे सुद्धा सक्षमपणे कार्यरत आणि यशस्वीरित्या आम्ही चालू ठेवणार। तर नमस्कार ताईंनो, मी देवानंद गव्हांदे आणि आपण बघत आहात टेक्निकल मराठी। तर ताईंनो, ज्या बहिणींची केवायसी झालीच नाही आहे, ज्या बहिणी केवायसीसाठी राहून गेलेल्या आहेत, त्यांची आतापर्यंत ही केवायसी झाली नाही आहे किंवा मग कुठलंही कारण असो, ज्यांची केवायसी झाली असेल किंवा त्यांना 2 हप्ते मिळाले असतील, त्याच्यानंतर आपले बाकीचे हप्ते त्यांना मिळाले नाही आहेत, जानेवारीपासूनचा हप्ता मिळाला नसेल, नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता मिळाला नसेल किंवा मग नोव्हेंबरचा मिळाला असेल, डिसेंबरचा मिळाला असेल, परंतु जानेवारी फेब्रुवारी मार्चचा मिळाला नसेल, कारण कुठलंही असो, ज्या बहिणी पात्र आहेत परंतु या योजनेतून त्यांना हप्ते मिळत नसतील, त्या सर्व पात्र बहिणींना आता चिंता करण्याची गरज नाही आहे, कारण की त्यांना पुन्हा केवायसीसाठी ऑप्शन देण्यात येणार आहे। आदित्य तटकरे यांनी सांगितलेलं आहे की सर्व 81 लाख महिलांचा आम्ही पुन्हा केवायसी करणार आहोत। ज्यांची केवायसी सक्सेसफुल झाली आहे त्यांना वगळून आता नव्याने ज्या बहिणी राहिलेल्या आहेत त्यांची केवायसी होणार आहे। अतिशय आनंदाची बातमी आहे, आदित्य तटकरे यांच्याकडून दिलेली आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।